फायनली आवर अरुणाचल ट्रिप हॅज स्टार्टेड. आमची नाईटची फ्लाईट होती म्हणून आम्ही पोहोचलो पुणे एअरपोर्टला. मी आणि माझा हस्बंड आम्ही दोघं खूप एक्सायटेड आहोत या ट्रिपसाठी. लगेच चेकिंगसाठी थांबला आम्ही. ऑनेस्टली एक्साइटमेंट लेवल वॉज ऑलरेडी ऑन अनदर लेवल. दोघांचे बोर्डिंग पास ते चेक झाले. दिस वॉज आवर फर्स्ट कनेक्टिंग फ्लाईट टू हैदराबाद. येस, हजबंड आहे तर असं इरिटेट तर करतच राहणार. सो हा असं मध्ये मध्ये मला इरिटेट करत राहतो. इग्नोर हिम. लुक हाव एक्सायटेड आय एम. रात्रीच्या 12ला आम्ही हैदराबाद एअरपोर्टवर फिरत आहात. बिकॉज आमची कनेक्टिंग फ्लाईटमध्ये 5 आवर्सचा गॅप होता म्हणून आम्ही इकडे तिकडे फिरत होता. देन भूक लागली म्हणून माझा फेवरेट उस्मानिया बिस्किट प्लस चाय. खूप भारी कॉम्बिनेशन राहते. योगेशला पण खूप जास्त आवडला. हैदराबादमध्ये हे कॉमन आहे, हर एकटे हे टेस्ट करतात. मग आम्ही एक वडापाव पण ऑर्डर केला. ऑर्डर रेडी झालं की याच्यामध्ये आवाज येते. 150 रुपयाचा वडापाव. टेक्नॉलॉजी. 150 रुपये गेले. वडापाव तर 15 रुपयाचा आहे. वाजायला सुरू झालं आहे आता. ऑर्डर आली वाटते. ये है 150 रुपये का वडापाव. 150 रुपये मला घे. 150 रुपयाचा वडापाव आलेला आहे. वाइन 150 रुपये का वडापाव. कसा वाटला? रेटिंग काय देणार? 6-7 नॉर्मल आपल्या वडापाव झाला. 6-7. ओके. 150 रुपये नाही. 150 रुपया नाही देगा. मग 150 रुपयाचा वडापाव खाऊन आम्ही निघाला आमच्या नेक्स्ट फ्लाईटला, जे की मॉर्निंग 5ला होतं. ती वाली विंडो सीट माझी आहे. बेचारा योगेशला विंडो सीट नाही मिळाली म्हणून मी फील होतच होते की मला असा विंडो मिळालं जे की पूर्ण स्क्रॅचेस पडलेला होता, जे की बिलकुल क्लिअर दिसत नव्हता. मी कसं तरी असं फोनला घुसून व्हिडिओज काढले. देन आमची रोड ट्रिप झाली सुरू. सो गुवाहाटी टू अरुणाचल प्रदेश बॉर्डरपर्यंत आम्हाला असंच जायचं होतं. मग मिडिलमध्ये आम्हाला कामाख्या देवी टेम्पल दिसला. मग आम्ही तिथं दर्शन घ्यायला पण गेलो. भीड खूप जास्त होती, खूप लोक आलेले होते. मग आम्ही पूजा थाली घेतला. त्याच्यामध्ये फ्लावर्स आणि चुनरी पण होती, जे त्यांनी दिले आम्हाला देवीवर चढवायसाठी. मी फर्स्ट टाईम व्हिजिट करत होते कामाख्या देवीला. मला खूप आधीपासून करायचं होतं. मग अजून वापस ट्रॅव्हल सुरू. हा आहे ब्रह्मपुत्रा नदी, जे की लांब 6-7 किलोमीटरचा ब्रिज आहे, तिथून जात होते आणि खूप ब्युटिफुल दिसत होतं. हे ब्रह्मपुत्रा नदी आहे म्हणे, ड्रायव्हरने सांगितले आम्हाला. लंच टाईम व्हेज थाली मागवल्या, 3 to 4 करीज, अजून काही काही दिले, त्यांचे नेम्स मला माहीत नाही. फिर से ट्रैवल शुरू. ट्रैवल ही करते रहेंगे क्या, कहीं रुकने का नहीं है? तो यस, हमने रुका. वहाँ पर एक बहुत ब्यूटीफुल लेक था, वहाँ हमने रुका, थोड़ा टाइम स्पेंड किए. फिर शांति से बैठे. वहाँ बहुत ठंडा पानी था. मेरी तो पैर रखने की भी हिम्मत नहीं हो रही थी. जैसे तैसे हमने वहाँ थोड़ा देर स्पेंड किया टाइम. फिर हम वहाँ से और निकले. फिर से ट्रॅव्हल हमने कर दिया शुरू. ट्रॅव्हल करताना मला एक गोष्ट लक्षात आलं की आपण जिकडेही बघत आहात तिकडे फक्त आणि फक्त ग्रीनरी आहे यार. ऑसम ऑसम व्ह्यू होतं. देन लगेच आम्ही रूमला पोहोचला. चीयर्स. गरम गरम चहा. चहा आहे, दुसरं काही नाही. सकाळी सकाळी उठून मस्त असं एकदम प्लेझंट रिव्हर व्ह्यू एन्जॉय करत चहा पित आहे भालुकपांग मध्ये. ट्रिपचा पहिला दिवस आहे आमचा. काल खूप एक्झॉस्ट झालेला, आज एकदम रिलॅक्स वाटत आहे. झोप झाली नव्हती बरोबर. ते 5 तास आमची फ्लाईट होती आणि मध्ये थांबायचं पण होतं खूप वेळ, त्याच्यामुळे झोपच झाली नाही. त्याच्यामुळं संध्याकाळी 9ला झोपलो आणि डायरेक्ट 8लाच उठलो. आता उठून ब्रेकफास्ट करून चहा एकदम घेत फ्रेश. मस्त व्ह्यू एन्जॉय करत आहे. चांगला आहे यार, खूपच कामिंग रिव्हर आहे. कामेंग रिव्हरचं नावच कामे. रिव्हरचं नाव पण कामेंग कामिंगच रिव्हर आहे. आहे आणि मस्त रिव्हर व्ह्यू आहे भालुकपांग मध्ये. पहिला खूप दिवस सुंदर, खूप सुंदर आहे सुंदर. मस्त. हे ह्या साईडचे एरिया सुंदर आहेत. एकदम मोठ्या मोठ्या सिटीज मध्ये एकदम पण असे ग्रीनरी. ग्रीनरी आहे. जसं आपल्याकडं झाडं वगैरे असं मोठ्या सिटीज मध्ये काही दिसतच नाहीत, फक्त मोठ्या बिल्डिंग. गुवाहाटीमध्ये आलो तिथं पण मस्त असं झाडं वगैरे दिसत होते, ग्रीनरी दिसत होती. आता दुसरा दिवस आमचा इथून दिरांगला जायचंय. अगोदर आम्ही रिव्हर राफ्टिंगला जाऊ इथून, मग रिव्हर रिव्हर राफ्टिंग करून राफ्टिंगची व्हिडिओ पण येईल. जेवढी जमू शकते तेवढा आम्ही व्हिडिओ करायचा प्रयत्न करू.
आणि जेवढं होऊ शकते आम्ही तेवढा डिटेल्स पण देऊ, आम्ही कुठे गेलो, काय केलो आणि किती आमचे चार्जेस हम्म. वगैरे सगळं आम्ही डिटेलमध्ये सांगणार. आणि असा आमचा ब्लॉग राहणार आहे, लॉंग ब्लॉग, आणि आम्ही शॉर्ट्स पण अपलोड करू. तर लॉंग व्हिडिओज पण बघा आणि शॉर्ट्स शॉर्ट्स पण साठी बघा, पण सगळं बघा, तयार सबस्क्राईब राहा. करा, फॉलो करा, सगळं बघा. ठीक आहे, बाय. बाय. तर मी हा शॉर्ट घालणारी आहे आणि हा टॉप घालणारी आहे, कारण रिव्हर राफ्टिंग मध्ये गेल्यानंतर आपले कॉस्ट्युम्स वगैरे भिजतात, त्याच्यामुळे मी शॉर्ट घालणारी आहे. सो दिस इज माय लुक. हेअर मी लिव्हच करणारी आहे, कारण माझे अजून हेअर ड्राय नाही झालेलं आणि आम्ही हेअर ड्रायर विसरला.